सो हम नाइट्रोजन इसको टॉपअप कर रहे हैं बिफोर द ट्रिप। आगे ले लो थोड़ा। सो एयर प्रेशर इज सेट एट 33 psi। या लेट्स गो, क्योंकि ये सुबह बंद होने वाला है, मतलब 4 बजे तो हम निकलने वाले हैं, तो ये चालू नहीं होगा। सो व्हॉट्सअप मित्रांनो, कसं चाललंय सगळं? वाजलेत रात्रीचे 3:30 आणि आपण चाललो आहे एक्सप्लोर करायला एक नवीन किल्ला। कशावर माहिती आहे? ओलावर। ध्यास आहे जग एक्सप्लोर करायचं EVवर, बट समजून घ्या भावना, काहीतरी वेगळं बोलायचं म्हणून बोलतो। तर वाजलेत 3:30। एक कॉन्टॅक्ट देतो तुम्हाला। रविवार आहे, चाललो आहे आपण तळेगाववरनं रोहिडा किल्ल्यावर। शक्यतो माझं असं चाललं आहे, समजा कात्रजला थांबलो तर टॉपअप करून घेईल, कारण कात्रजच्या पुढे चार्जिंग नाहीच आहे, हायपर चार्जरही नाही आहे, आणि ते जे ओलाचं फ्रीवालं चार्जिंग भेटतं ते पण नाही आहे। मला कुठेतरी हॉटेल बिटेल किंवा पेट्रोल पंपमध्ये थोडंसं त्यांना रिक्वेस्ट करून चार्ज करायला लागणार, समजा मला टॉपअप हवा असेल तर, परत घरी यायचं असेल तर। हा व्हिडिओ स्पेशल का असणार आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी आणि शुभम गेलेलो लोणावळ्याला, तर या व्हिडिओमध्ये मी एकटाच जातो आहे रोहिडा किल्ल्यावरती। येताना आणि जाताना दोन्ही टायमाला इकोमध्येच गाडी चालणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल रेंज टेस्ट मिळेल की गाडी किती चालते। त्यातपूर्वी मला हे सांगायचं आहे की गाडीवरती Gen 3 ची गाडी आमची, ज्याच्यावरती थर्ड नंबरचं रिजनरेशन मोड चालू आहे, आणि यांचं ब्रेक बाय वायर फीचर आहे, म्हणजे ब्रेक दाबल्या तुमचं मोटर कट ऑफ होतं, त्याची पण कॅपॅसिटी हायेस्ट वरती आहे। सो आपण सगळं टॉप नॉच केलं आहे। गाडी 100% चार्ज जस्ट केली आहे मी, त्याला काढली, चार्जर सोबत घेतो आहे, भरपूर सारे पाण्याच्या बाटल्या, थोडासा खाऊ घेतो आहे मी खायला। चला किल्ला करूया ओलावरती। तत्पूर्वी मला 2-3 गोष्टी ॲड करायच्या आहेत। गाडी मला शक्यतो घाण आवडत नाही, म्हणून मी गाडी पुसली आहे। माझा सांगण्याचा हेतू हा नाही की दादा हा गाडी पुसून चाललाय, सांगण्याचा हेतू हे आहे की गाडी पुसताना नकळतपणे तुम्हाला 1-2 गोष्टी कळतात, ऑफ आहे, ऑन आहे, स्क्रू कोणता लूज आहे, कधीतून आवाज येतोय, ओके। सो हा एक नकळतपणे पीडीआय होऊन जातो। सो गाडी मी स्वच्छ केली पाण्याने, माझ्याकडे बाईक शॅम्पू आहे 3Mचा, त्याने मी स्वच्छ केली गाडी, मायक्रोफायबरने पुसली आहे। मी गाडीमध्ये मी नायट्रोजन भरली आहे। मी काल रात्रीच, म्हणजे मी झोपलोच नाही आहे, मी रात्री दोन्ही टायरमध्ये प्रेशर चेक करून आलो, 33 ठेवलं आहे। चार्जर घेतो आहे सोबत, पाण्याच्या बाटल्या घेतो आहे, डबा घेतो आहे, बिस्किटं घेतो आहे, वाटेत भेटली तर केळी घेईल, कारण ट्रेक असणार आहे, उन्हाचा शक्यतो नसणार आहे, पहाटेच जातो आहे आपण। सो हा थोडासा मी स्टॉकअप करून जाईल। सगळ्या गोष्टी रेडी आहेत, जेमतेम वाजलेत डबा वगैरे बनवण्यामध्ये 4-6। हा मी नवीन चार्जिंग पोर्ट केला आहे 16 ampereचा। सो याला एक फ्यूज पण आहे ज्याच्यामुळे, आणि याला आतमध्ये पण बटन दिलं आहे, अर्थिंग पण आहे। सो यस, ही गाडी आहे, प्रॉपर चमकते गाडी, ओके। मी तुम्हाला रेंज दाखवतो किती आहे। मी सोबत काय घेतो आहे, चार्जर घेतो आहे, पाण्याच्या बाटल्या घेतो आहे थंड, 100% बॅटरी आहे, 687 झालेत, टोटल 0 आहे। वाजलेत 4-6, चला निघूया। इको मोडमध्ये चालवणार मी संपूर्णपणे, चला सुरुवात करू। सो गाइज यू कैन सी, ये ओला शोरूम है तलेगांव का, इधर आप रात को ओवरनाइट भी चार्जिंग रख सकते हो, ओके। यस, यही है। सो स्कूटर्स आर चार्जिंग, क्रूज कंट्रोल इज ऑन गाइज, इको मोड पे है गाड़ी चल रही है। हाईवे
सो गाड़ी ने अब भी 90% हिट किया है। 687 से हो गया है 704। बीच में मैंने गाड़ी बंद कर दी थी, इसलिए 16.6 दिखा रहा है ट्रिप। सो इस पे मत जाइए। 687 से चालू किया है, 704 हो गया है। अराउंड गाड़ी चली है 17 किलोमीटर इन 10%। रेंज है, रेंज में आपको दिखा देता हूँ। इको पे रेंज है 167, 90% पे। हम पहुँच गए हैं वाकड़ तातवड़े के इधर पहुँच गए हम। चलो सो गाड़ी ने जस्ट 80% हिट किया है एंड गाड़ी 724 किलोमीटर चली है। सो दैट मीन्स गाड़ी चली है 37.2 समथिंग इन अराउंड 20%, 37.2। रेंज नॉर्मल मोड पे दिखा रहा है 120, इको मोड पे दिखा रहा है 150 एंड स्पोर्ट्स मोड पे दिखा रहा है 104 एट 80% ऑफ द बैटरी। ओके, लेट्स गो। एटी % बैटरी वारजे। दिस इज वारजे। ओके, गाड़ी जस्ट 75% से नीचे आ गया। सो 733 चला है। माइनस करके मैं डाल दूंगा यार, मतलब 25% में इको मोड में कितना चलता है। अभी टॉपअप करेंगे कातरस में। सो ये है ओला का शोरूम, लास्ट वाला कातरस वाला, और इधर चार्जिंग पॉइंट दिए है, तो इसको टॉपअप करेंगे। गाड़ी आई थिंक सो 74% पे है। इसको ब्राइटनेस का 73 हो गया, अभी 74 का 73 हो गया। कितना चला है गाड़ी? 734। मैं माइनस करके बताता हूँ। सो 27% में 43 चला है गाड़ी। ओके, सो डबल द अमाउंट चल रहा है। अभी टॉपअप करते जल्दी से, चार्जिंग लगाता हूँ। सो इधर मैंने गाड़ी इतना पास लगाया क्योंकि इधर से वायर आने वाला था, पर इधर आके पूरा टाइम वेस्ट हो गया। ये चारों भी बोल्ट्स पोर्ट नहीं चल रहे। सो देख लो यार ओला कैसे सर्विस प्रोवाइड कर रहे हो। यस, निकलते अभी, इधर आके टाइम वेस्ट हो गया। सो कातरस में आने की वजह से मुझे अभी कातरस का घाट चढ़ना पड़ रहा है। टोटल घाट है ये, देख सकते हो आप, प्रॉपर घाट है। तो ये सभी क्या कर सकते हैं, करना है तो करना ही है। 70% बैटरी है, रेंज बता रहा है 131 किलोमीटर चल सकता है। लेट्स सी। ये देखो प्रॉपर घाट है, प्रॉपर एकदम घाट है। आराम से चल रहा है, इको मोड पे आराम से चल रहा है। So Ola is right now on कातरस घाट एंड ब्लाइंड स्पॉट पे खड़ा हूँ मैं। एक्चुअली गलत बात है, बट आवाज़ से ही इधर से नीचे जाएंगे हम।
सो ये रेंज प्रॉपर होने वाला है, इसमें घाट भी आ गया एक, और क्या चाहिए रेंज टेस्ट के लिए। सो इस पूरे घाट के अनुभव से गाड़ी का 3% चूस लिया इस घाट ने। 70% था, अभी 4% गया है, अभी घाट ख़त्म होने वाला है। तो यही है कुछ कात्रज का घाट। सनराइज हो रहा आहे या पूर्ण घाटाची गांड लावून ठेवली आहे मित्रांनो आपल्याच माणसांनी। आणि तिथं काहीतरी घाट संपतो, तिथं भोगदा आहे आतमध्ये, गाड्या जात आहेत। आणि हा घाट आहे, ही मधली खोरं आहे, ही एक अतिशय सुंदर सनराइज भेटेल तुम्हाला इथं बघायला। बट आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे, चला कापू रस्ता। सो आता वाजलेत 6:15 वाजून गेले जस्ट, तिथे थांबलेलो थोडं। आत्ता तुम्हाला नीट गाडी दिसू शकते धुतलेली, प्रॉपर धुतली नाही मी याला 3Mच्या पाण्याने हे केलं आहे। ओके, एवढं लांब आली आहे। कुठे आलो आहे आपण भोर तालुक्यामध्ये आलो आहे, तळेगाववरनं। समोर जो दिसतोय तो पुरंदर आहे, फार उंच तिथं। पुरंदरच्या समोरच इथं हा वज्रगड आहे। आणि इथं जे नरसरापूर आहे तिथं खाली मिनी बालाजी आहे, ॲज वेल ॲज कशाचं मंदिर आहे बरं, मला आता आठवत नाही। तिथं खूप एक नावाजलेलं मंदिर आहे। आणि आता आपण जे चाललो आहे ते रोहिडा किल्ल्याला चाललो आहे मागे, अजून एक 20 किलोमीटर आहे। गाडीची रेंज दाखवतो तुम्हाला। गाडी कात्रज घाटामध्ये गाडीने तब्बल 7% बॅटरी उडवून टाकली, खाऊन टाकली, त्याच्यामुळे सगळा घोळ झाला। कात्रजला येऊन टॉपअप करणार होतो बॅटरी, बट ते चाललंच नाही त्यांचे चार्जर। ओके, वाजले 7:21, 768 झाली। हे आपण नंतर टॅली करू, त्याचं काही नाही सीन। रेंज ही आता नॉर्मलमध्ये दाखवते, बॅटरी 55, रेंज अराउंड असेल ही इथं कितीतरी असेल। मला स्टँड काढायला लागणार त्यासाठी, तोपर्यंत हे गाडी काय नॉर्मल मोडमध्ये जाणार नाही। स्टँड काढलं, ब्रेक दाबला, इग्निशन दाबलं, गाडी नॉर्मलला आली, गाडी इकोला आली। वाटलेलंच 55ला 102 आहे, 102 किलोमीटर अजून जाऊ शकते ही। कुठे ना कुठेतरी मध्ये थांबून मला हे टॉपअप मारायला लागणार आहे। जास्त मी खाली जाऊ देणार नाही, 10% पाण्याखाली, 10% बोलतोय मी। 15ला इनफॅक्ट भेटलं तर मी लगेच लावून टाकेल आणि तिथे थांबेल, थोडं टॉपअप करून घरी जाऊन फुल करून टाकेल। नाहीतर घरी जाऊन मी ओलाच्या सेंटरला लावून टाकेल तिथं फास्ट चार्जिंगला, तसं काहीतरी करेल मी। बट हां, दिस इज वॉट इट इज। हा स्टार्ट्स आहे। 50% झाले की आपण काढू किती गेली 50%मध्ये, तो फक्त एक घाटाचा विषय झाला, तो तुम्ही समजून घ्या। टॅली करा नाही तर नका करू, बट एक कसं बोलताय ना, रिअल लाईफ जास्त झालं की बाबा मध्येच बाबा तुम्हाला घाट लागलाच आणि तुम्ही गाडीची रेंज काढताय। तर एवढा जास्त मोठा पण नाही घाट आणि जास्त छोटा पण नाही आहे, मीडियम साईज घाट होता। चला निघू आता, खूप उशीर झाला, घर चढायचं आहे परत आणि परत उतरायचं आहे। चला। सो जाता जाता नेकलेस पॉईंट लागला आहे।
मित्रांनो, नीरा नदी किती सुंदर दिसते. हा नीरा नदीवरती बांधलेला डॅम आहे इथं. आणि आपली ओला. तर मित्रांनो, गाडीची बॅटरी डॉट 50%वर आली आहे. चालली आहे 776. जर तुम्ही इनिशियल व्हॅल्यूमधून मायनस केली तर 90 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आता रेंज दाखवत आहे 93. सो 90 + 90 गाडी जाईल 180. 185ची रेंज दाखवत आहे. पण आता हे 50%मध्ये 93 दाखवत आहे. आणि किल्ल्याला अजून 10 किलोमीटर आहे यायला. तर आता ही मी रिस्कच घेतोय वरची, कारण मी 50%ला थांबवणार होतो ही आणि परत घर पकडणार होतो. जाताना मध्ये टॉपअप करणार होतो. पण आता आलोच आहे तर किल्ला करून जाऊ. तर हे आहे रोहिडेश्वरचं प्रवेशद्वार. जेमतेम बॅटरी राहिली आहे 46%. मला तर ते 46 राहिली आहे. रेंज 85 दाखवत आहे. 85 ना, काय माहीत नाही मला किती. इकोमध्ये आता हे बघू मी पोचतोय का घरी. सो झालाय, नीट बघितलंय, पूर्ण सगळे बुरुज बघितले. 12 वाजलेत. मित्र भेटले, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, निवांत गेलो, निवांत आलो. गड पूर्ण ॲब्झॉर्ब केला आहे मी. रोहिडा ही आपली ओला आहे. सावलीतच लावलेली, नेमकं बरी सावली भेटली. काढू आपण तिला. चार्जिंग बघतो आधी किती राहिली. सोडताना 43 होती, आता बघतो किती आहे. मला माहिती 43मध्ये मी काय घर गाठणार नाही आहे. काय ना काहीतरी मला पुढे करायला लागणार. 43ची झाली आहे 42. रेंज आहे 64. चलो मित्रांनो, नोट करा, वाजलेत 12. गाडी टोटल ओढो चालली 786. ट्रिप 00 झाली. बॅटरी 42 राहिली आहे. रेंज समजा मी हिला नॉर्मलमध्ये मला 64 देते, स्पोर्ट्स मोडमध्ये मला ही 57 देते, आणि मी इकोमध्ये शिफ्ट केली तरी मला 76 देते. टेंटेटिव्हली मी 51 किलोमीटर जाऊ शकतो आणि कुठेतरी हिला चार्ज लावू शकतो असं मला वाटतंय. लेट्स सी देते की नाही 50 किलोमीटर. चला. सो गाइज, वी आर बैक एट कात्रज वाला ओला. एंड अभी फॉर्चुनेटली गाड़ी बैटरी लो बता रहा है, 9% है. रेंज 13 बता रहा है. इवन इफ आई कुछ तो 13 इको पे भी 13 ही है, तो ये ऐड करेंगे हम. गाड़ी चला है 838. सो अभी चार्ज पे लगा दूंगा. सो फाइनली सुबह ऐसे ही कुछ तो मैंने किया था, बट दिक्कत ये हो गई कि ये क्रिप हो गया था. तो अभी ये रीसेट किया है मैंने, मतलब इन्होंने रीसेट किया तो ये चालू हो गया चार्जर. ज़्यादा छेड़छाड़ी नहीं करता मैं, इसलिए वो अभी मैं दिखाता हूँ 9% पे है. फुल 7 बजे होने वाला है. 9% पे है. 100 8:30 बजे तक हो जाएगा 100. तो 100 पे ही लेके जाएंगे. ये कुछ ऐसा कुछ सेटअप है फिलहाल के लिए. सो इट्स 3:32. 2 बजे चार्जिंग को लगाया था एंड अभी 32% है. 50 की रेंज है. तलेगांव जाएंगे, इसको फिर से चार्ज करेंगे. ये कुछ ऐसा सेटअप होता है. 1 2 3 4 ओला कात्रज. या लेट्स हेड. एंड देयर यू गो. 1%. It will get charged by 12 बजे. कैसे वैसे करके आ गया मैं ओला के तलेगांव के शोरूम में. एंड अभी ये चार्जर इधर छोड़ के कैसे जाऊँगा मुझे ये पता नहीं चल रहा. तो मैं चार्जर को बैग में डाल दूँगा. एंड कुछ तो वी आर बैक एट ओला एंड इट्स 8:46. 4 बजे इसको छोड़ के गया था 0% पे. एंड सिर्फ 2 ही बाइक्स है अभी फ़िलहाल के लिए, उसमें से मेरी चार्ज हो रही है.
एंड इसमें भी दिक्कत एक है कि ये बहुत गर्म हो गया है। अभी ओला वालों ने इधर कटआउट दिए चार्जिंग निकालने के लिए और ये डक अंदर रखने के लिए, बट इसको हवा नहीं लगने के कारण ये बहुत गर्म हो गया। सो ये वाला चार्जिंग रिकमेंडेशन मैं आपको रेकमेंड नहीं करूँगा। एंड ये आप डक बाहर भी नहीं रख सकते क्योंकि ये 15-20,000 का है। एंड या दैट्स द अपडेट। दिस वॉज माई फर्स्ट एंड लास्ट टाइम आई एम चार्जिंग दिस थिंग ओवर हियर, वो भी एक इमरजेंसी सिनेरियो के कारण। एंड मैं आपको दिखा देता हूँ कितना हुआ है चार्ज ये। सो इट वॉज ऑन 0% एंड राइट नाउ इट्स ऑन 42%, 100/130। इसको सेल्फ बैलेंसिंग करने वाले हैं, क्या सीन होता है वो मैं आपको बता दूंगा बाद में। अभी निकालते हैं इसको। सो कितने बज गए हैं, मैंने इसका चाबी नहीं लाया। We are going to turn it off. %57, 100% by 210। इसको हम होल नाइट चार्ज करेंगे ओवर द नाइट, बिकॉज ऑफ विच सेल बैलेंसिंग होने वाला है। सो द एक्सेस सेल्स का कैपेसिटी जो जिस सेल्स में घट गया है उधर ट्रांसफ़र होने वाला है। इनफैक्ट क्या करने वाले हैं, 100% रखेंगे, गाड़ी 99 पे आएगा, फिर से चार्ज करेंगे। ये तो प्रोसेस हो ही रहा है एक्टिव वाला। अब पैसिव में क्या हो रहा है, एक्सेस का जिसमें कम है उसमें जा रहा है चार्ज, इसको सेल बैलेंसिंग बोलते हैं। आज हम कर रहे हैं 1 महीने के बाद। सो इसको ओवरनाइट हम चार्जिंग के लिए रखने वाले हैं। 57 हो गया, 2 बजे फुल हो जाएगी। वी आर कीपिंग इट फॉर टिल 7 और 8। या दैट्स इट, दिस इज द थिंग। 170 किलोमीटर ऑन अ सिंगल गो। Ola S1X 4 kilowatt. That's the wrap for the video. So it's morning, very good morning. कालचा व्हिडिओ कंटिन्यू करतो मी आज. काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे हा एक्सपिरियन्स भन्नाट होता. इको मोडमध्ये एवढं लांब जाणं कोण करणार नाही. केलंय मला वाटतं यूट्यूब चॅनलवर, बट माझ्यासाठी तरी अनुभव हा खूप बेकार होता. इथून जे उठायचं आहे 3:30 वाजता, निघायचं आहे 4 तासाची राईड आहे. 4 तासाची राईड आहे 100 किलोमीटरची. येताना परत 1-2 तास कात्रजला लागले. कात्रजला चार्ज केली, मग कात्रजला मी 35% चार्ज 35-32% चार्ज केली. येताना मी नॉर्मलमध्ये आलो, इकोमध्ये नाही आलो. आणि काय सांगू तुम्हाला, येताना बॅटरीच हे झाली, 15%वर आली. देहू रोड CRPFचं तिथून मग खेचत तळेगावपर्यंत येईपर्यंत 2% 0% आणि 0%मध्ये दाखवत तर आधी रेंज 4% दाखवत होतं, ती पण गुल झाली. रेंज 0 दाखवत होती आणि 4% दाखवत होती. तर 4% ही आय थिंक सो सेव्ह असते. ओके, त्याच्यावर तुम्ही चालू शकता, पण चालू नका. माझ्याकडे पर्याय नव्हता, मला झोप आलेली. मी चालवली कशी ओला सेंटरला, तिला चार्ज केली, तिला 41% आणि मग घरी येऊन तिला फुल चार्ज केली 100%. रात्री शेवटचा एंड व्हिडिओ मी लावला आहे. रात्रभर त्याला चार्जिंगला मी सोडलेली सेल्फ बॅलन्सिंगसाठी, ज्याने की ते 100 झाली. 100 होऊन ती कट ऑफ झाला, परत 99 आली, परत 100, परत 99, परत 100, असं 2-3 वेळा तरी झालं ना. तरी जे एक्सेस चार्ज आहे, सेल भरपूर आहेत असे बटन लांब सिलेंड्रिकल रॉड, तर एक सेलमध्ये जास्त चार्ज झाली तर ज्याच्यामध्ये कमी आहे त्याच्यामध्ये ती जाते. त्याला सेल बॅलन्सिंग बोलतो आपण. सगळे सेल बॅलन्स होतात. 100% बॅटरीची 100% गाडीची बॅटरी करणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. 80% किंवा 90% करा आणि वापरा गाडी. 100 जेव्हा तुम्हाला उद्या जायचं आहे कुठेतरी, 100 केली, निघाला, पटकन वापरली ती 100, तिला 30 केली, 20% केली, 20%ला परत चार्जिंग लावा. ओके, हा कान मंत्र आहे EVसाठी. येस, मी अजून काय ॲड करू? मी स्टार्टिंगला, कोण बघत असेल व्हिडिओ तर बघा, स्टार्टिंगला जे 100 ते 95% असते, 100 to 95, तिथं रिजन चालत नाही. आणि क्रूज कंट्रोल तुमचा बंद होतो 20% पासून. 20%च्या खाली क्रूज कंट्रोल चालत नाही. गाडी जाताना 42च्या क्रूजला लागूनच गेलेली.
मी आपलं फक्त बसलेलो जांभ्या काढत, जातानाही जांभ्या काढत गेलो, येताना तर झोपेत आलो. तर तो बेकार रिस्की पॉईंट होता. बट हा एक्सपेरिमेंट कोणी करू नका. हा मी केला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला कळेल किती जाते ही 4 किलोवॅट. सगळ्या गोष्टी नटशेलमध्ये टाकलं ना तर गाडीचं कौतुकच वाटतं की एवढी गेली. कात्रजचा घाट चढलंय मी 2दा, वर खाली वर खाली. काय बोलू मी, जे चांगलं आहे यार, आहे असं. बट घेऊन जाऊ शकतो का एवढ्या लांब? बिलकुल नाही. नॉर्मल मोडमध्ये बिलकुल नाही. इलेक्ट्रिक व्हेकल जितकी थंड चालवता येईल तितकी थंड चालवा. तुम्ही गरम करताय ना तिला, तुम्ही बॅटरी गरम करताय, तिची लाईफ खराब करताय, मोटर गरम करताय, तिची लाईफ खराब करताय. मग आता तुम्ही बोलाल गाडीच नको चालू का? मी गाडी चालवा, हे मला असं वाटतं अजून रेडी नाही आहे 2 व्हीलर सेगमेंटमध्ये एवढं लांब डिस्टन्स जाणं. कारण त्याच्यात काही एरर येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तयार पाहिजे. एक किल्ला झाला. दिस वॉज माय फर्स्ट अँड लास्ट राईड ऑन इलेक्ट्रिक व्हेकल टू द फोर्ट. ते पण इतकं 100 किलोमीटर लांब होतं. या दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. रेंज टेस्ट झाली आहे. जेमतेम 165ची रेंज आपल्याला टॉट भेटली आहे. पुढेही गेली असती, आता घाट लागला नसता तर गेली असती, नसता लागला. ह्या पुढच्या गोष्टी जे आहे ते तर मी तुमच्यासमोर मांडलं आहे. या दॅट्स इट. थँक्यू. आणि मित्रांनो, व्हिडिओ करायला पूर्ण 1 दिवस गेला. तर माझी मेहनत आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ. तुम्ही जर लाईक केला व्हिडिओ तर हा व्हिडिओ पुढच्या लोकांपर्यंत पोचेल ज्यांना खरंच रेंज टेस्ट जाण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना हे असले किडे करायचे आहेत.